जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्व उपस्थित श्रोतेजनांना आमचा नमस्कार. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण नववर्षाची सुरुवात श्री समर्थ लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाच्या वाचनाच्या सुरुवातीने करणार आहोत. आपण या महान ग्रंथाचे वाचन त्या ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे सप्ताह पद्धतीने करणार आहोत. प्रथम आपण नमनाचे 8 श्लोक वाचून तदनंतर मनाचे 13 श्लोक वाचणार आहोत आणि त्यानंतर आपण या ग्रंथातील प्रथम दशक स्तवन नाम यातील प्रथम समासाचे वाचन करणार आहोत. तर चला तर मग वाचनास सुरुवात करूया. गणेश हा शारदा चैव सद्गुरु हा सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमी रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन सज्जनान् ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषां स्माककुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण मनाचे 13 श्लोक वाचणार आहोत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सोडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पापबुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा.
मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वहे सर्वदा नम्र वाचे वधावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वये साडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना त्वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, कित्येक ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशक स्तवननाम यातील प्रथम समासाचे वाचन करणार आहोत. सार्थ श्री दासबोध दशक प्रथम स्तवननाम. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय. मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय. अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय. जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले. नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले.
ग्रंथ गर्वी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्वये, मनोनी मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ये, प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती. नाना ग्रंथांच्या संमती, भगवत वाक्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले एथ. भगवद्वाक्ये यथार्थ निश्चयेसी. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कवन पतित असे. भगवत वाक्या विरहित नसे, बोलणे येतीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ए तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे कवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेवितांच पावला, मृत्यू राहो. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिके घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले, संकळित मार्गे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ, एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म, ठायी पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती, ये ग्रंथी. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे वैराग्य. चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती. निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्षु, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. मनास होय विश्रांती, समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुंसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदासबोध गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम. आता आपण या समासाचा अर्थ वाचणार आहोत. श्रोते विचारतात, महाराज, हा ग्रंथ कोणता? ह्यात काय सांगितले आहे आणि ह्याच्या श्रवणाने कोणता लाभ होतो?
वक्ता उत्तर देतो, या ग्रंथाचे नाव दासबोध आहे. ह्यात गुरुशिष्यांच्या संवादाच्या रूपाने भक्तिमार्ग स्पष्ट करून सांगितला आहे. ह्यामध्ये नवविधा भक्ती, ज्ञान व वैराग्य यांची लक्षणे सांगितली आहेत आणि बहुतेक अध्यात्माविषयांचेच निरूपण केले आहे. भक्तीच्या योगाने मनुष्यांना देवाची प्राप्ती निश्चितपणे होते, असा या ग्रंथाचा आशय म्हणजे रहस्य आहे. मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती, अलिप्तपणा याविषयी निश्चयात्मक सांगितले आहे. मुख्य देव कोणता, मुख्य भक्त कोणता, जीव आणि शिव यांचा संबंध व स्वरूप, मुख्य ब्रह्म व तत्संबंधी अनेक मते, आपण कोण, तसेच मुख्य उपासना, अनेक प्रकारचे कवित्व व चातुर्य यांची लक्षणे निश्चित स्वरूपांत सांगितली आहेत. मायेचा उद्भव, पंचभूते, कर्ता कोण यांची लक्षणे सांगितली आहेत. अनेक शंका, आशंका व संशय यांचे निरसन करून अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. असे या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे जे निरूपण केले आहे, त्या सर्वांचाच उल्लेख येथे करता येणे शक्य नाही. तथापि सगळ्या दासबोधाचे दशकवार निरनिराळे भाग पाडले असून प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकांत विशद करून सांगितला आहे. या ग्रंथाला उपनिषदे, वेदांत, श्रुती इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत आणि मुख्य आधार शास्त्राधारयुक्त अशा स्वानुभवाचा आहे. ह्या ग्रंथाला अनेक आधार असल्यामुळे ह्याला खोटे म्हणता येणार नाही. तथापि ह्याचा आता पुढील निरूपणात प्रत्यक्ष अनुभवच येणार आहे. मत्सराने याला कोणी खोटे म्हणतील तर सगळेच ग्रंथ खोटे पडतील. अनेक ग्रंथ व भगवत वचने यांचा याला आधार आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार ह्यांत घेतले आहेत. हे सर्व ग्रंथ म्हणजे खरोखरी भगवत वचने यथार्थ सत्य आहेत, ह्यात शंका नाही. भगवत वचनांवर अविश्वास ठेवील असा पतित कोण आहे? भगवत वचनां वाचून या ग्रंथात दुसरे तिसरे काहीही सांगितलेले नाही. समग्र ग्रंथ पाहिल्याशिवाय उगीचच जो ग्रंथाला दोष लावील तो दुरात्मा, मत्सराने दुरभिमान धरतो, दुराग्रहानेच दोष देतो असे म्हटले पाहिजे. अभिमानामुळे मत्सर उत्पन्न होतो. मत्सरामुळे दुसऱ्याच्या सांगण्याविषयी तिरस्कार येतो व पुढे क्रोधाचा विकार जोराने बळावतो. याप्रमाणे काम व क्रोध यांनी ज्याला खवळून सोडले व अहंकाराने ज्याच्या वृत्तीत बदल केला आहे, तो अंतःकरणात बिघडलेला आहे हे प्रत्यक्ष दिसते. कामक्रोधांनी बरबटलेल्यास चांगला कसा म्हणावा? अमृत हे मृत्यू टाळणारे खरे, पण देवांच्या पंक्तीत अमृत वाढीत असता पोटी कपट ठेवून बसलेल्या राहूसारख्या विकारी व दुष्ट दैत्याने सेवन करताच त्या अमृतामुळे त्याला मृत्यू आला. श्री विष्णूंनी त्याचे कपट ओळखून त्याचा शिरच्छेद केला. त्याप्रमाणे कामक्रोधादी विकार पोटात ठेवून जो कोणी ग्रंथ वाचील किंवा ऐकेल त्याला त्यांतील उपदेश अमृत पटणार नाहीच व उलट तो आपल्या पापाने मरेल मात्र. आता हे मत्सरी श्रोत्यांविषयी बोलणे पुरे. जो तो आपल्या अधिकाराप्रमाणे
यांतील उपदेशाचे ग्रहण करील. तथापि अभिमानाचा त्याग करणे हे उत्तमात उत्तम आहे. महाराज, या ग्रंथात काय सांगितले आहे असे श्रोत्यांनी पूर्वी विचारले होते, ते सगळेच येथपर्यंत थोडक्यात सांगितले. आता हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती सांगतो. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्त्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्तिमार्गाचे निंदक असतील तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्तिमार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ लाभेल. जो पुरुष मत्सर धरील त्याला तसलेच कुचकट फळ मिळेल. इतिश्री दशक 1 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दासबोध या ग्रंथाची आरती करणार आहोत. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला. श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संतजनी अनुभव चाकिला. अज्ञान जडजीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी. बद्धचे सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. 20ही दशकींचा अनुभव जो पाहे. नित्य नेमे विवरिता स्वये ब्रह्मची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी लाहे. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय रघुवीर आता आपण समर्थांनी लिहिलेल्या श्लोकांपैकी 4 श्लोक म्हणून आजच्या या वाचनाची सांगता करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको
गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासी मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र श्री हनुमान की जय. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना नम्र विनंती की आमचा हा ग्रंथ वाचनाचा पहिलाच प्रयोग आहे. बऱ्याच चुका होत असतील त्याबद्दल आम्ही क्षमस्व. परंतु त्याबद्दल आपला काही सुचवायचे असतील, सूचना द्यायच्या असतील, बदल सुचवायचे असतील तर ते आपण सुचवू शकता. आपणा सर्वांचे सदैव स्वागत राहील. धन्यवाद.